मिळालेल्या सगळ्यात मोठी खुशखबरी मकर संक्रांत निमित्त महिलांना 3,000 रुपये सोडल्याच गेलेले आहे आणि या योजनेअंतर्गत म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा 18वा हप्त्याबद्दल मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहासोबतच व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जाहीर तर केलेल्याच आहे, पण सोबतच महिलांना ज्या मकर संक्रांती निमित्त बोनस सुद्धा देण्यात येणार आहे. या बोनसमध्ये महिलांना 4500 रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर बघा 3,000 रुपये तर प्रत्येक महिलांना मिळणार आहे, परंतु काही खास अशा महिला असणार आहे ज्यांना तब्बल 4500 म्हणजे 4,500 रुपये सुद्धा जे आहे दिल्या जाणार आहे. तर ह्या व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला किती रुपये मिळतील, 3,000 रुपये मिळतील की 4500 रुपये, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ता नुकतीच एक सभा आयोजित केली होती आणि या सभेमध्ये जे मकर संक्रांती निमित्त वेगळे वेगळे कार्यक्रम कसे राबवायचे आणि त्यांना हप्ता कसा वाटप करायचा याबद्दल माहिती जी आहे डिस्कस करण्यासाठी एक मीटिंग घेण्यात आली होती. आणि त्यानंतर त्यांनी जे आहे धनराशी म्हणजे जो निधी असतो त्या निधीच्या चेकवर सुद्धा स्वाक्षरी म्हणजे सही केलेली आहे. आणि आता लवकरच योजनेचा 18वा हप्ता आणि 19वा हप्ता महिलांच्या बँक खात्यांमध्ये DBTद्वारे जमा केला जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांती वेळापत्रक जे आहे जाहीर झालेलं आहे आणि ह्या वेळापत्रक आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आणखी जर तुम्ही व्हिडिओ लाईक नसेल केले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर बघा काय या प्रकारचं असणार आहे हे वेळापत्रक, ज्यामध्ये लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना 4500 आणि 3,000 रुपयाचे वितरण तुम्हाला या प्रकार काही असणार आहे, जे 2 किंवा 3 टप्प्यात होणार आहे. 3 टप्पे जे आहे विशिष्ट महिलांसाठी असणार आहे आणि 2 टप्पे सर्वसामान्य महिलांसाठी असणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये 4500 रुपयाचं वितरण जे जानेवारी महिन्यात केलं जाणार आहे, ज्यामध्ये लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट 4500 रुपये जमा केला जाईल. आणि हो, हा हप्ता दुसरा जो टप्पा आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या याच्यात अंदाजित वर्तवला जात आहे आणि ज्यामध्ये उर्वरित लाभार्थींना जे आहे फेब्रुवारी महिन्यात जे आहे हा दुसऱ्या टप्प्यात 3,000 रुपये मिळतील. पण त्याआधी जे आहे महाराष्ट्र सरकारद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मोठे मोठे कार्यक्रम या प्रकारे आयोजित केले जाणार आहे, जिथे तुम्हाला काही या प्रकारे दिसत असेल लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट मिळणार आहे, ज्यामध्ये महिलांना मिठाई ज्याला तिळगुळ वगैरे म्हणतो, जे प्लेट्स वगैरे असते, टाटांचा सेट असतो, वाट्यांचा सेट असतो तो मिळणार आहे. सोबत एक साडीसुद्धा गिफ्ट केल्या जाणार आहे. आणि हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तर नाही होणार आहे, काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये होणार आहे, त्यांचीसुद्धा यादी आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि तुम्हाला जर हे गिफ्ट पाहिजे असेल तर तुम्हाला कसं या सभेमध्ये जायचं आहे किंवा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ते तिथे कसं जायचं याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ लवकरच टाकणार आहोत. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतिम यादी जाहीर केलेली आहे. तर ही अंतिम यादी कशासाठी आहे तर तुम्हाला माहीतच असेल, आता नुकतीच EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि खूप साऱ्या महिलांची EKYC झालेली नव्हती. ज्या महिला EKYC करू शकल्या नाही त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. यासोबतच ज्या महिला योजनेच्या पात्रतांना पूर्ण करत नव्हत्या त्यांनासुद्धा योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि त्यांची अंतिम यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी तुम्ही अधिकृत वेबसाईट, ग्रामपंचायत, अंगणवाडी सोबतच जे आहे जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन पाहू शकता. आणि जर समजून घ्या तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे लाडक्या बहीण योजनेची त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड किंवा यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करून तुम्ही ते यामध्ये अप्रूव्ड आहे की नाही ते चेक करू शकता. आज लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आत्ता मोठा निर्णय घेतलेला आहे, बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये महिलांना मकर संक्रांती बोनससुद्धा मिळणार आहे. तर मकर संक्रांती बोनस कोणते मिळणार ते तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला मिळतील नाही. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये 2,000 रुपये बोनसमध्ये देण्याचा जे आहे दाखवले जात आहे, परंतु ते सगळं फेक माहिती आहे. तुम्हाला फक्त कार्यक्रम जो होईल त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक साडी मिळेल, टाटा आणि वाट्यांचा सेट मिळेल, ज्याला तुम्ही जे मकर संक्रांतीमध्ये भेट दिल्या जाईल आणि सोबतच मिठाईचे बॉक्स वगैरे तुम्हाला मिळेल. याशिवाय तुम्हाला पैसे कोणत्याही प्रकारचे मिळणार नाही आहे. त्यानंतर मकर संक्रांतीचा गोडवा सरकारच्या भेटीने वाढला, सर्व महिलांना अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकर संक्रांती विशिष्ट जे आहे बोनस जारी केलेला आहे. यामध्ये
4500 रुपयांपर्यंत महिलांना पैसे मिळणार आहे आणि मकर संक्रांतीच्या जवळपास हा हप्ता म्हणजे मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त ही माहिती आणि हा व्हिडिओ शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका आणि हो, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, काही या प्रकारे तुम्हाला दिसत असेल 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचा महावाटप होणार आहे आणि मकर संक्रांतीची जे खास भेटसुद्धा महिलांना दिले जाणार आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या, महत्त्वाची जी घोषणा आहे ती लाडक्या बहिणींना 3 हप्ते जिल्ह्यानुसार वितरित होणार आहे आणि पहिल्या अपडेटच्या नुसार जिल्ह्याची यादी जी अपडेट झालेली आहे, ज्यामध्ये पहिल्या जे टप्पा चालेल त्यामध्ये 15 जिल्ह्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता ही जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या बँका आहेत, चला तुम्हाला ते सांगतो. तर सगळ्यात आधी आपण सहकारी बँका घेणार आहोत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात लवकर पैसे येईल. यामध्ये मी एक बँक ॲड करायचं विसरलो, जे पोस्टाची बँक असते आपली पोस्ट बँक, ते सगळ्यात पहिले राहणार आहे. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बांद्रा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या ज्या बँका आहे यामध्ये ज्यांचे खाते असेल त्या बहिणींना पहिल्या टप्प्यात आणि पहिल्याच दिवशी लाभ मात्र मिळणार आहे. आणि जिल्ह्यातील यादी काही या प्रकारे आहे. पण ही जी जिल्हे आहे हे सर्व जिल्हे आहे, परंतु प्रभागानुसार म्हणजे जे हप्ते आहे ते विभागानुसार वाटप केल्या जात असते. तर तुम्हाला इथं दिसत असेल निधीचा शुभारंभ जेव्हा होईल, आता लवकरच जे आहे राज्य शासनाद्वारे 18व्या हप्ता आणि 19व्या हप्त्याबद्दल एक शासन निर्णय, ज्याला तुम्ही GR म्हणता, तो जाहीर केला जाईल आणि त्याच्यानंतर जे निधीचा शुभारंभ जे होईल. तर बघा, लाडक्या बहिणींना मकर संक्रांती बोनस मिळणार 4500 रुपये, महाराष्ट्र सरकारद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच लाडकी बहीण योजना 3 दिवसीय हप्ता वेळापत्रक. तर बघा, पहिला दिवस जो राहील डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला इथे दिसत असेल वाटप करण्यात येईल आणि पहिला प्रभाग म्हणजे जो विभाग असेल तो असणार कोकण विभाग आणि पुणे विभाग. तर या विभागात कोणते कोणते जिल्हे येतात ते तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही इथून व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये पहा, स्किप करू नका. या पहिल्या दिवशी, कारण हा 3 दिवस हप्ता वाटप होणार आहे, तर पहिल्या दिवशी या 2 विभागामध्ये हप्ता वाटप होणार आहे. दुसरा विभाग आहे तो राहणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगरचा विभाग. त्यानंतर तिसरा आणि अंतिम टप्पा राहील तो राहील अमरावती आणि नागपूर विभागात. आणि उर्वरित जेही विभाग राहिलेले आहे त्यामध्ये ज्या टप्पा वाटप केल्या जाईल. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचे 3000 रुपये DPT सुद्धा होणार आहे. खूप साऱ्या महिलांना नोव्हेंबरचा म्हणजे जो आहे 17वा हप्ता नव्हता मिळाला, त्या महिलांना 17वा आणि 18वा हप्ता देखील जे आहे मिळणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओरिजिनल माहिती आज पैसे वाटप करण्यात येत आहे. दरमहा 1500 रुपये जो तुम्हाला लाभ मिळत असतो प्रत्येक किस्तीचा, तो तर तुम्हाला मिळेल. पण त्यासाठी ज्या महिला आहे महाराष्ट्राच्या रहिवासी असल्या पाहिजे, महिलेचं वय 21 ते 65 असलं पाहिजे आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे, जास्त नसलं पाहिजे. सोबतच तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, तुम्ही आयकरदाता टॅक्स पेअर नसल्या पाहिजे आणि तुमच्या घरी ट्रॅक्टर वगळून दुसरे कोणतेही 4 चाकी वाहन नसावं आणि महिला किंवा महिलेच्या परिवारातील जे सदस्य आहे ते सरकारी नोकरीवर कार्यरत नसावं, हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच महिलांना पैसे मिळणार. तर 1500 रुपये कोणाला मिळणार, 4500 रुपये कोणाला मिळणार आणि 3000 रुपये कोणाला मिळणार, चला आता आपण ते जाणून घेऊया. तर बघा, 3000 रुपये हे कोणाला मिळणार, तर 3000 रुपये सर्वसामान्यतः सर्वच महिलांना मिळणार आहे. कारण सर्व महिलांच्या खात्यांमध्ये जे आहे मकर संक्रांती निमित्त आनंदोत्सव राहणार आहे, ज्यामध्ये डिसेंबरचा 18वा हप्ता जो आहे महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल. माफ करा, डिसेंबरचा 18वा हप्ता जो आहे महिलांच्या खात्यांमध्ये पहिले जमा केला जाईल आणि त्याच्यासोबतच 19वा हप्तासुद्धा म्हणजे जो जानेवारी 2026चा हप्ता आहे तो, दोन्हीचे पैसे मिळून म्हणजे 1500 रुपये 18व्या हप्त्याचे आणि 19व्या हप्त्याचे 1500 रुपये असे तब्बल 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केल्या जाणार आहे. त्यानंतर काही या प्रकारे 3 टप्पे असणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये महिलांना जे आहे किस्त मिळायला पाहिजे ते मिळेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबरचा हप्ता मिळेल. जो ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता नव्हता मिळाला त्या महिलांना जे आहे मित्र इथे जे आहे ही भेट मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये महिलांना 1500 रुपये मिळेल, ते आहे डिसेंबर महिन्याचे. आणि तिसरा टप्पा जो आहे 2026 म्हणजे नवीन वर्षाचा तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे 19वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर
आता मी तुम्हाला सांगतो, जे नवीन लाभार्थ्यांची यादी झालेली आहे त्या यादीनुसारच महिलांना जे आहे पैसे मिळणार आहे. तर तुमच्यासमोर काही या प्रकारे हे जिल्हे दिसत आहे आणि हे प्रभागानुसार विभागानुसार मी तुम्हाला हे सांगितलं आहे. पण चला आता मी तुम्हाला एक सांगून देतो की 3,000 रुपये कोणाला मिळतील. तर सर्वच महिलांना 18वा आणि 19वा हप्ता एकत्रित करून 3,000 रुपये मिळतील. परंतु ज्या काही महिला आहे, ज्या विशिष्ट महिला आहे ज्यांना 4500 रुपये मिळणार आहे, म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहे, तर या महिला कोणत्या? तर खूप साऱ्या महिला अशा आहे की ज्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा बँकेच्या ऑप्शनमुळे म्हणा 17वा हप्ता त्यांना मिळू शकलेला नाही. तर अशा महिलांना आता 17वा, 18वा आणि 19वा 3 हप्ते एकत्रित मिळतील. बघा, 17वा, 18वा आणि 19वा असे 3 हप्ते एकत्रित मिळतील. प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये जे आहे त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील आणि हे पैसे 3 टप्प्यांमध्ये जमा केले जाईल. तर बघा, 1500, 1500, 1500 असे तब्बल 4500 रुपये महिलांच्या बँक खात्यांमध्ये हे जमा केल्या जाईल. तर आता पहिला जो विभाग आहे कोकण आणि पुणे विभाग, जो पहिल्या टप्प्यांमध्ये यांना पैसे मिळणार आहे, तर त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात चला आपण ते जाणून घेऊया. तर कोकण विभागामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना जे आहे तुम्हाला दिसत असेल जिल्ह्याच्या समोर त्यांना कोणत्या टप्प्यात पैसे मिळेल हे सुद्धा तुम्हाला दिसून येत असेल. त्यानंतर पुणे डिव्हिजन, पहिल्या टप्प्यांमध्ये पुणे, दुसऱ्या टप्प्यांमध्ये सातारा, दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली, सोलापूरला सुद्धा दुसरा टप्पा आणि कोल्हापूरला सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केल्या जाणार आहे. त्यानंतर नाशिक डिव्हिजन, नाशिक डिव्हिजनमध्ये पहिल्याच नाशिकमध्ये नाशिक शहर आहे तिथे पहिला टप्पा पार पडेल. धुळ्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात, नंदुरबार तिसरा टप्पा, जळगाव दुसरा टप्पा, अहमदनगर पहिला टप्पा, काही या प्रकारे असणार आहे. त्यानंतर औरंगाबाद विभाग, औरंगाबाद विभागामध्ये जे छत्रपती संभाजीनगर आहे त्या विभागाची गोष्ट करतो. इथे एडिटरद्वारे जे मिस्टेक करण्यात आलेली आहे, माफ करा त्यासाठी. छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये, जालना तिसऱ्या टप्प्यामध्ये, बीड तिसऱ्या टप्प्यात, उस्मानाबाद तिसऱ्या टप्प्यामध्ये, लातूर दुसऱ्या टप्प्यात, परभणी तिसऱ्या टप्प्यात आणि हिंगोलीला सुद्धा तिसऱ्या टप्प्यात हा 18वा हप्ता वाटप केला जाणार आहे. त्यानंतर अमरावती विभागाची गोष्ट करूया. अमरावती दुसऱ्या टप्प्यात, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या येथील लाभार्थी महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळेल. शेवटचा आणि अंतिम विभाग राहणार आहे नागपूर विभाग, ज्यामध्ये नागपूर जो आहे तिथे पहिल्या टप्प्यामध्ये, वर्ध्याला दुसऱ्या टप्प्यात, भंडारा तिसरा, गोंदिया तिसरा आणि चंद्रपूर दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. तर गडचिरोली जो आहे जिल्हा तिथे सुद्धा तिसऱ्या टप्प्यात वाटप केला जाणार आहे. तर काही या प्रकारे ही डिव्हिजनची लिस्ट आहे आणि या सर्व महिलांना, इथल्या जिल्ह्यातील महिलांना जे आहे या पद्धतीने पैसे वाटप केल्या जाईल. तर बघा, 3 टप्प्यांमध्ये हे 3 दिवस वाटप होईल. तर कदाचित हा वाटप उशिरासुद्धा चालू शकतो, 3 दिवसापेक्षा जास्त ही वेळ लागू शकतो. म्हणून इथे मी ऑलरेडी टिप दिलेली आहे. ही वेळापत्रक अंदाजित असून प्रशासकीय कारणास्तव बदल होऊ शकतो. म्हणून अधिकृत माहितीसाठी तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता. तर काय या प्रकारे लाडक्या बहीण योजनेचा 18वा हप्ता जो डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी.